नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झुणका भाकर आपण खातो, बाहेर आवडीने खातो आणि तसा झुणका आपल्याला घरात आरामात करता येतो। अगदी फळफळीत असा झुणका आणि अतिशय सोपा आहे हा। तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल आपल्याला। आणि झुणका करण्यासाठी लागणारे आपल्याला एक कांदा, मोठा कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, टोमॅटो, एक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, अर्धा कप बेसन, लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून, थोडासा हिंग, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून जिरा पावडर, पाव टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर आणि मीठ चवीनुसार। आपण प्रथम आता आपण झुणका बनवायला घेऊया। कढई गरम करत ठेवली आपण, त्यात आपण तेल घालूया। जरा जास्त तेल घालायचं आहे कारण झुणक्याला जरा जास्त तेल असेल तर छान होतो झुणका। त्याच्यात घालणार आहोत हिंग सर्वप्रथम, कढीपत्ता घालणार आहोत पण तो थोडासा तोडून, कांदा, लसूणाची पेस्ट। तुम्ही लसूण बारीक चिरून घेतला तरी चालेल। त्यात घालणार आहोत आपण आता टोमॅटो, छान मऊ होईपर्यंत शिजवायचं आपल्याला हे। कांदा टोमॅटो आपला छान मऊ झाला आहे। आपण याच्यात आता टाकूया हळद, जिरा पावडर, धणे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, मीठ आपण आधी बेसन घालायच्या आधी मीठ घालून घेणार आहोत।
चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर यावेळी छान परतवून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर टोमॅटो नाही घातला तरी झुणका छान होतो. आता आपण घालणार आहोत त्याच्यात बेसन. एकदम घालायचं नाही आहे. गॅस मंद करायचा आहे. बेसन आपलं अर्धा कप आपण संपूर्ण घालायचं एवढ्या प्रमाणात आहे ते. पण फक्त थोडं थोडं करून घालायचं आहे, कारण एका वेळा घातलं तर कदाचित गोळे होण्याची शक्यता असते. सगळीकडून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मंद गॅसवर आपण ह्याला अगदी 2 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. 2 वाफा काढायच्या आहेत आपल्याला अशा. एकदा आपण ढवळून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. अजून 1-2 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसन व्यवस्थित शिजलं पाहिजे. 2 मिनटं झालीत आपले आणि छान वाफलं आहे आपलं बेसन. तयार आहे आपला झुणका. एकदम फळफळीत झुणका तयार आहे. आणि हे आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पराठ्यांबरोबर खाऊ शकतो. अतिशय सुंदर लागतो. गॅस ऑफ केला मी. याला आपण आता सर्विंग डिशमध्ये काढूया. आणि याला आपण छान कोथिंबीरने गार्निश करूया. तयार आहे आपला झुणका. तयार आहे आपला झुणका. सोपा आहे ना? अतिशय सोपा आहे आणि सहज आपण घरी करू शकतो हा. आणि हा सगळ्यांना नक्की आवडेल असा आहे. नक्की करून बघा तुम्ही आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा. मलाही आवडतील तुम्ही माझ्यापर्यंत हे शेअर केलेलं. आणि अजून माझं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे मला रेसिपी करण्याचा, अजून नवीन नवीन रेसिपी करण्याचा हुरूप येईल आणि ते तुमच्यापर्यंत पोचवत राहीन मी. आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आहे त्याला क्लिक केलं तर त्याला तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीना लाईक पण द्या आणि त्या शेअर पण जरूर करा. मला असाच सपोर्ट करत राहा. आणि तुमच्या सपोर्टवरच आपलं मला ह्या नवीन नवीन रेसिपी करण्याचा खरं तर हुरूप येत असतो. या 2 माझ्या रेसिपी पाहिल्यात
तर त्याही नक्की तुम्हाला आवडतील, त्यासुद्धा नक्की बघा. माझ्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करण्याला सोपं जाईल. आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.